या 5 सवयी जर स्वतःला लावून घेतल्या ना, ज्यांनी तुम्हाला दुखावलंय त्यांना देखील पश्चाताप होईल पहा. तुम्ही कधी शांतपणे हा विचार केला आहे का की तुम्हाला दुखावणाऱ्या किंवा तुमची किंमत न ओळखणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला गमावल्याचा हा सर्वात मोठा पश्चाताप हा कधी होतो तो नेमका क्षण कोणता असतो? तुम्ही त्यांच्या समोर रडता, हात जोडून विनंती करता, संतापून ओरडता किंवा त्यांचा पाठलागही करता, तेव्हा त्यांना पश्चाताप होतो का? तर नाही, यापैकी अजिबातच असं काही होत नाही. कारण तुम्ही अशा वेळी त्यांना हवी असलेली भावनिक प्रतिक्रिया ही देत असता. जोपर्यंत तुम्ही प्रतिसाद देत असता तोपर्यंत ते स्वतःला जिंकलेले समजतात. याउलट लोकांना सर्वात जास्त पश्चाताप तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही पूर्णपणे आणि खोलवर शांत होता, जेव्हा तुमच्या अस्तित्वाची जागा एक भयानक शांत अशी पोकळी घेते. शांतता ही सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. ते केवळ शब्दांचा अभाव नाही, ते तुमच्या भावनिक आत्मनियंत्रणाचे प्रतीक आहे. हे सिद्ध करतं की तुमच्या मनावरचं नियंत्रण आता तुमच्या हातात आहे, दुसऱ्या कोणाच्याही नाही. जेव्हा तुम्ही आवाज करतात तेव्हा लोक तुमचा आवाज ऐकतात आणि तो लगेच विसरतातही. पण जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा ते तुमच्या मौनाचे हजारो अर्थ लावण्याचाही प्रयत्न करतात. तेव्हा ते शांततेत स्वतःच्या मनातील गोंधळ आणि त्यांच्या कृतीचे पडसाद ऐकूही लागतात. जेव्हा एखादी व्यक्ती दुखावली जाते तेव्हा त्यांची तुमच्याकडून एक अपेक्षा असते जी त्यांची सवय बनलेली असते. प्रतिक्रिया त्यांना तुमच्या अश्रूंवर, तुमच्या रागावर, तुमच्या वेदनेवर नियंत्रण मिळवायचे असते. तुमचा संघर्ष हा त्यांना त्यांच्या वर्चस्वाचा पुरावा वाटतो, पण तुम्ही त्यांना तो शो नाकारता. तुम्ही शांत होऊन त्यांना त्यांच्या चुकीच्या वागण्याचा आरसाही दाखवता. शांतता हा आरसा जो त्यांना ते सत्य दाखवतो त्यापासून ते पळून जात होते. तुम्हाला बदला घ्यायचा नाही, तुम्हाला फक्त तुमचा आत्मसन्मान हा परत मिळवायचा आहे. आणि आत्मसन्मान हा ओरडून नाही तर शांततेने सिद्ध केला जातो. तुमचा अपमान करणारे, तुमची किंमत न ओळखणारे लोक जेव्हा घाबरत नाहीत तेव्हा तुम्ही त्यांना शिव्या घालता. ते तेव्हा घाबरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे दुर्लक्षित करता, जणू त्यांचे अस्तित्वच मिटवले आहे. आज आपण अशाच काही 5 सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या सवयी तुमच्या भावनिक बुद्धिमत्तेचं सर्वात मोठं रहस्य आहे. या सवयी तुमचं मन इतकं शांत आणि स्थिर बनवतील की तुम्हाला दुखावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे जाणवेल की त्यांनी किती अमूल्य आणि मौल्यवान गोष्ट गमावली आहे. तुम्ही तयार आहात का अशा मौल्यवान शक्ती, मौनाची शक्तिशाली रहस्य जाणून घेण्यासाठी? तर चला सुरुवात करू याच्या व्हिडिओला. पहिल्या सवयी म्हणजे तुम्ही सर्व काही पाहता पण कशावरही प्रतिक्रिया देत नाही. ही सवय तुमच्या आत्मनियंत्रणाची कसोटी आहे बरं का. विचार करा, एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देते तेव्हा त्यांची एकमेव इच्छा काय असते? तुम्ही विचलित व्हावं, त्यांना तुमची भावनिक प्रतिक्रिया हवी असते कारण ती त्यांच्या चुकीच्या वागण्याला शक्ती देते. पण एक अपराधी व्यक्तीला तुमच्या शांत स्थिर चेहऱ्यापेक्षा भीतीदायक दुसरं काहीच वाटत नाही. ते तुमच्याकडून ओरडणे, भांडणे आणि रडणे किंवा अपेक्षितही ठेवतात. पण जेव्हा तुम्ही फक्त शांतपणे थंड डोक्याने त्यांच्याकडे पाहता तेव्हा त्यांच्या अपेक्षेचा भंग होतो. तुम्ही त्यांच्या हातात असलेले नियंत्रण काढून घेता. प्रतिक्रिया न देणं म्हणजे तुम्ही त्यांना तुमच्या भावनिक जगतात प्रवेश नाकारता. तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेला इंधन म्हणून देत नाही. तुमचा राग ही त्यांची ऊर्जा आहे, तुमचा अश्रू ही त्यांची ताकद आहे. पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा त्यांची सर्व ताकद ही शून्य होते. तुमचं मौन हे त्यांच्या वागणुकीवर केलेलं सर्वात मोठं विधान ठरतं. तुम्ही त्यांना शिक्षा देता, त्यांना हवी असलेली भावनिक गुंतवणूक न देऊन. तुम्ही शांत राहून दाखवून देता की तुमच्या मनाचं स्थैर्य हे त्यांच्या अस्थिरतेपेक्षा हे खूप मोठं आहे. तुमची शांतता तुमच्या रागापेक्षा जास्त बोलकी आहे. या सवयींचा परिणाम असा होतो, ते तुमच्या शांततेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू लागतात. त्यांच्या मनात प्रश्न येतो, मी इतका वाईट वागूनही याला काही फरक का पडत नाही? आणि हाच तर प्रश्न त्यांच्या पश्चातापाची पहिली पायरी, ही सर्वात खोल पायरी ठरते. पण केवळ प्रतिक्रिया टाळणे पुरेसे नाही, कारण जोपर्यंत तुम्ही त्यांच्या आयुष्याचा भाग आहात तोपर्यंत त्यांची आशा टिकून राहील. त्यामुळे आता आपल्याला सक्रियपणे माघार घ्यावी लागेल आणि हेच तर आपल्याला शिकवते. दुसरी सवय म्हणजे तुम्ही वाद घालत नाही, फक्त अलिप्त राहता. तुम्ही जिंकण्यासाठी लढत नाही, तुम्ही जिंकता कारण तुम्ही लढण्यास आणि वाद घालण्यास नकार देता. जेव्हा एखादं नातं विषारी बनतं तेव्हा अनेक लोक अनेकदा स्वतःच्या चुकांसाठी स्वतःला दोषी ठरवतात. तुम्ही त्यांना वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही बरोबर आहात, तुम्ही वाईट नाही. पण अलिप्तता म्हणजे तुम्ही ही समजवण्याची प्रक्रिया, हे स्वतःला सिद्ध करण्याचे चक्र हे कायमस्वरूपी थांबवता. तुम्ही शांतपणे निर्णय घेता की तुम्हाला जे सत्य समजावलं जात नाही, ज्यावर आता तुमची अमूल्य ऊर्जा खर्च करायची नाही. अलिप्तता हा आत्मसन्मानाचा अंतिम निर्णय आहे, नियमही आहे, ज्याचा स्पष्ट संदेश आहे, मी आता तुला शिकवणार नाही कारण तू शिकण्यास तयार नाहीस, पात्रही नाहीस. जेव्हा तुम्ही भावनिकरित्या अलिप्त होता तेव्हा तुम्ही त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली रिकामी जागा त्यांना तीव्रतेने जाणू देता.
तुमच्या उपस्थितीची ऊब, तुमचा आधार, तुमचा विश्वास आणि तुमचं प्रेम हे सर्व अचानक आणि शांतपणे त्यांच्या आयुष्यातून काढूनही घेतलं जातं. अलिप्तता हा विषारी लोक समजू न शकणारा भावनिक संदेश आहे. त्यांना सवय आहे संघर्षाची, ओरडण्याची, प्रतिवादाची. ते लढण्यासाठी तयार आहेत, पण शांततेसाठी नाही. तुम्ही वादविवादाचं मैदान सोडता आणि या मौनात ते पहिल्यांदाच पाहतात की त्यांना तुमच्यावर मिळालेला विजय किती पोकळ आहे, किती अर्थहीन होता. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा तुमचा हक्क त्यांनी कधीच गमावला होता. तुम्ही वाद न घालता अलिप्त राहून केवळ तुमचा वेळ घालवता, वाचवता, तर तुम्ही त्यांना तुमच्या भावनांना स्पर्श करण्याची क्षमता ही कायमस्वरूपी नाकारता. अलिप्तता ही मनाची स्थिती आहे, पण या अलिप्ततेला आपल्या अस्तित्वात आणण्यासाठी आपल्याला आता भावनिक आणि शारीरिकरित्या सुरक्षित मर्यादा आणि अंतर निर्माण करणं गरजेचं आहे. आणि याबद्दल तिसरी सवय म्हणजे तुम्ही नाट्याऐवजी अंतर निवडता. ही सवय तुमच्या आत्मसंरक्षणाची सर्वात मजबूत भिंत आहे. मागील सवयीत तुम्ही भावनिक अलिप्तता शिकलात, आता तुम्हाला ही अलिप्तता शारीरिक आणि सामाजिक पातळीवर आणावी लागेल. जेव्हा तुम्ही फक्त शांत होता तेव्हा तुमच्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला कुठेतरी आशा असते की तुम्ही परत याल, तुमच्या भावनांचा बांध फुटेल. पण जेव्हा तुम्ही त्यांच्या आयुष्यातून शांतपणे आणि जाणीवपूर्वक अंतर निवडताना तेव्हा त्यांच्या मनातील गोंधळ हा सुरू होतो. तुम्ही नाट्यमय भांडणांपासून, सततच्या स्पष्टीकरणांपासून आणि मी चूक नाही हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नांपासून स्वतःला दूर ठेवताना तेव्हा शांतता ही अधिक अंतर देते. अशी शक्ती जी ती स्पर्श करू शकत नाही. तुम्ही स्वतःच्या आयुष्यात सुरक्षित जागा निर्माण करता. हे अंतर तुम्हाला भावनिक स्पष्टता देते, तर दुसरीकडे त्यांना तुमच्या शांततेचा अर्थ उलगडण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तुम्ही त्यांच्या नाटकात रस घेत नाही, पूर्णपणे थांबवता. तुम्ही हे लक्षात ठेवा की विषारी लोक तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही करतील, कारण त्यांना तुमच्या भावनिक प्रतिक्रियेची, तुमच्या ऊर्जेची सवय आहे. पण जेव्हा तुमच्या आयुष्यातून त्यांच्या प्रवेशाचे दरवाजे बंद होतात तेव्हा त्यांना पहिल्यांदाच कळतं की त्यांनी किती मोठी किंमत मोजली आहे. तुम्ही गुंतणं थांबवता ते तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता हे कायमस्वरूपी गमावतात. तुम्ही अंतर निर्माण करून एक भक्कम सीमा निश्चित केली, पण जर तुम्ही कधी नियतीमुळे तुमची गुन्हा गाठ पडली तर त्यांच्या अपेक्षा आणि तुमच्या प्रत्युत्तरामध्ये एक मोठे अंतर असेल, जे तुमच्याकडून स्फोट, राग आणि बदला घेण्याची अपेक्षा करतील. पण या भेटीत तुम्ही त्यांच्या शांततेचं अंतिम अस्त्र कसे वापरायचे हे आपल्याला शिकवते. पुढची सवय म्हणजे ते संतापाच्या उद्रेकाची अपेक्षा करत असतात. तुम्ही दयाळूपणाने वागता. या सवयीत प्रचंड भावनिक शक्ती आहे. तुमच्या शांततेमुळे त्यांना पूर्ण खात्री असते की तुम्ही आता राग, टोमणे किंवा बदला घेण्याच्या भावनेने ओतप्रोत असाल, पण ते तुमच्याकडून भावनिक संतापाची अपेक्षाही करतात. पण जेव्हा तुम्ही पूर्णपणे शांत आणि नियंत्रित राहून त्यांच्याशी आदराने आणि सौजन्याने वागता तेव्हा त्यांची सर्व योजना ही फसते. त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तुमचं शांत आणि दयाळूपणा त्यांच्या आतल्या अस्थिरतेला उघडक पाडतं. दयाळूपणा हा दुर्बलपणा नाही, तो तुमच्या आत्मनियंत्रणाची अंतिम आणि सर्वोच्च पातळी आहे. तुम्ही दाखवून देता की तुमच्या भावनांवर त्यांचं नियंत्रणही कोणतंही नाही. तुमच्या वागण्यात कोणतीही कडू भावना नाही. जेव्हा तुम्ही कृपेने प्रतिसाद देता तेव्हा त्यांचे शब्द आणि कृती आपोआपच लहान आणि क्षुल्लक वाटू लागतात. तुमच्या शांत आणि सन्मानजनक वागण्यामुळे त्यांचा अपराधीपणा तुमच्या शब्दांपेक्षा जास्त बोलतो. तुमचं मौन आणि दयाळूपणा एकत्र येऊन त्यांच्या मनात तो धडा करून तयार करते, ज्यासाठी ते कधीच तयार नव्हते. तुम्ही तुमची स्थिरता दाखवून झाली, आता सुडाची भावना सोडून द्यायची आणि निसर्गाला तुमचे काम करू द्यायचे. म्हणूनच तर आपली पुढची सवय म्हणजे तुम्ही न्यायाचे काम हे कर्मावर सोपवता. बदला घेणं हे सोडून द्या आणि वेळेवर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्हाला दुखावलं जातं ना तेव्हा नैसर्गिकरित्या मनात सूड घेण्याची भावना येते, पण लक्षात ठेवा, बदला घेण्याची इच्छा तुमच्या भावनिक शांततेला भंग करते. तुम्हाला सतत त्यांच्या कृतींवर लक्ष ठेवावं लागतं, ज्यामुळे तुम्ही अजूनही त्यांच्याशी जोडले राहता आणि तुमची ऊर्जा तिथेच अडकून राहते. पण जेव्हा तुम्ही न्यायाने काम कर्मावर सोपवता तेव्हा तुम्ही बदला घेण्याच्या ओझ्यापासून कायमस्वरूपी मुक्त होता. कर्माचा नियम स्पष्ट आहे. लोक त्यांनी निर्माण केलेल्या हाताळणीत असतात, नकारात्मकतेत स्वतःच बुडतात. तुम्ही शांत राहून कर्मचक्राला तुमच्यासाठी बोलण्याची संधी देता. तुम्ही त्यांना शिकवण्याची प्रयत्न करणे थांबवता आणि जीवनाला त्यांचे शिक्षक बनू देता. तुम्ही ऊर्जा वाया घालवणं थांबवता, कारण तुम्हाला माहित आहे की आयुष्य त्यांना ते धडे शिकवेल जे तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करून थकला होता. आता अर्थ असा नाही की तुम्ही दुर्बळ आहात, त्याउलट याचा अर्थ असा आहे की तुम्ही इतके शक्तिशाली आहात की तुम्ही ब्रह्मांडीय न्यायावर विश्वास ठेवता आणि स्वतःला बदला घेण्याच्या नकारात्मकतेपासून वाचवता. तुमचा फोकस आता तुमच्या वाढीवर आणि आनंदावर आहे. कर्मावर विश्वास ठेवणे म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातून संघर्षाचे ओझे काढून टाकले आहे.
आणि शांततेला स्थान दिले आहे. पण ही शांतता टिकवून ठेवण्यासाठी इतरांना खुश ठेवण्याची जुनी सवय मोडून काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि हीच तर आहे आपली पुढची सवय, जी लोकांना खुश करण्यापेक्षा शांततेला अधिक महत्त्व देतात. जे लोक तुम्हाला दुखावतात ते अनेकदा तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्नही करतात, कारण त्यांना तुमच्या मान्यतेची आणि आधाराची भूक असते. तुम्ही त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असता, कारण तुम्हाला त्यांचा राग किंवा नाराजी नको असते. ही पीपल प्लीजिंग जी सवय तुमच्या मनाची शांतता हिरावून घेते. पण ज्या क्षणी तुम्ही शांततेला सर्वोच्च असं प्राथमिकता बनवता, त्या क्षणी तुम्ही ही भूक पूर्णपणे थांबवता. तुम्ही त्यांना खुश ठेवणं थांबवता, त्यांना भीती वाटू लागते आणि त्यांच्यात गोंधळ निर्माण होतो, कारण त्यांचा तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वात मोठा स्रोत तुम्ही बंद केला आहे. शांतता ही एक अशी सीमा आहे जी प्रत्येक व्यक्तीचे खरे हेतू उघड करते. जेव्हा तुम्ही शांत राहून तुमची मर्यादा निश्चित करता आणि तुमच्या वेळेवर आणि ऊर्जेवर त्यांचा हक्क नाही हे त्यांना कळतं, तेव्हा ते घाबरतात, कारण आता ते तुमच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तुमची शांतता ही तुमचा आत्मसन्मान आहे. तुम्ही दाखवून देता की तुमचं मनशांती आणि आत्मकल्याण त्यांच्या सोबतच्या नाट्यापैकी किंवा नात्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या शांततेच्या मर्यादा इतक्या मजबूत करता, तेव्हा त्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, या व्यक्तीमध्ये अचानक काय बदलले? आणि त्याला उत्तर न देणे हीच तर आपली पुढची आणि अंतिम सवय आहे. तुम्ही त्यांना काय बदलले याबद्दल विचार करू देता. तुम्ही त्यांना दुखावल्याबद्दल स्पष्टीकरण देत असताना त्यांनी एक विशिष्ट प्रकारची भावनिक क्लोज्यूर मिळते. ती तुमच्या भावनांना बंद करून पुढे जाते. पण जेव्हा तुम्ही शांत होता, तेव्हा तुम्ही ती समाप्ती नाकारता. तुम्ही वाद घालणं थांबवता, कारण वाद म्हणजे त्यांना प्रवेश देणं. तुमचं मौन हेच समाप्ती बनतं, जे त्यांना कधीच नको होतं. तुम्ही त्यांना सतत विचार करू देता की अचानक काय बदलले, आम्ही आता दूर का आहोत. तुम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणं थांबवता. हे रहस्य त्यांना सतत विचार करण्यास लावते. तुमच्याबद्दल त्यांच्यासाठी एक न सुटणारं कोडच बनतं आणि ते या कोड्याच्या उत्तरासाठी सतत पश्चाताप करत राहतात. तुम्ही अस्पष्ट न वाचण्यासारखे बनता. तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्यांना स्पष्टपणे सांगणं थांबवता. तुमच्या आयुष्यात त्यांच्याबद्दल असलेली ही अनिश्चितता त्यांना आतून तोडून टाकते. एक महत्त्वाचं सत्य लक्षात ठेवा, लोक उघडकीस येण्यापेक्षा दुर्लक्षित होण्याची भीती जास्त बाळगतात. तुमचं शांत मौन हेच त्यांच्या स्वतःच्या चुकांचे अंतिम परिणाम बनतं आणि तुमच्या या रहस्यमय शांततेमुळे त्यांना जाणवतं की त्यांनी तुमच्यात किती मोठा आणि कधीही न परत मिळणारा खजिना गमावला आहे. आपण मौनाच्या या 7 शक्तिशाली सवयींचा प्रवास हा पूर्ण केला आहे. या सवयींबद्दल आपण बदला घेण्यासाठी नाही, तर तुमच्यासाठी शांती आणि भावनिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आहोत. तुम्ही मौनाचे महत्त्व जाणले. शांतता ही तुमच्या आत्मनियंत्रणाची अंतिम अभिव्यक्ती आहे. हे अंतिम सत्य लक्षात ठेवा. लोक तुम्हाला तेव्हा गमावल्याचा पश्चाताप करत नाही, जेव्हा तुम्ही ओरडता, भांडता किंवा हात जोडून विनंती करता, कारण तोपर्यंत त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असतं. त्यांना जेव्हा पश्चाताप होतो, जेव्हा तुम्ही शांतपणे त्यांच्या आयुष्यातून, त्यांच्या विचारातून स्थलांतरित करता, जेव्हा तुमचा आवाज करता. लोक तुम्हाला तात्काळ विसरतात, पण जेव्हा तुम्ही रहस्यमय शांतता धारण करता, तेव्हा त्यांची आठवण कायम राहते. तुमचा आत्मसन्मान, तुमची शांतता आणि तुमच्या मर्यादेपेक्षा पोहोचणे त्यांच्यासाठी कठीण होते, हे त्यांना जाणून द्या. त्यांनी तुमच्या शांत स्वभावाला गृहीत धरले, त्यांच्यासाठी तुम्ही नेहमीच अप्राह्य राहा. तुमची शांतता हे तुमचं सर्वात मोठं सामर्थ्यही आहे. तुमचं मनशांती हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. स्वतःच्या शांततेचं रक्षण करा. तुम्हाला या सवयी अशा वाटल्या, तुम्ही कोणती सवय तुम्हाला आवडली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी आज आपण जाणून घेतल्या आहेत, ज्या आपल्या आत्मसन्मानासाठी गरजेच्या असतात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हाच अशा सकारात्मक जीवनाविषयी, आयुष्याविषयी बोलूयात नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.